नमो आदेश मित्रांनो, मच्छिंद्रनाथ प्रसन्न यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय जाणून घेणार आहोत. घरात नकारात्मक ऊर्जा कशी तयार होते, तिची लक्षणे कोणती आणि नवनाथ महाराजांनी सांगितलेले खात्रीशीर उपाय कोणते. नवनाथ महाराज सांगतात, जिथे विचार अशुद्ध तिथे अशक्ती अशुद्ध. घर म्हणजे फक्त भिंती नाही, घर म्हणजे आपले विचार, शब्द आणि कर्म यांची जागा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही उपाय चुकवला तर परिणाम येत नाही. तर घरात नकारात्मक ऊर्जा कशी तयार होते मित्रांनो, जेव्हा घरात सतत राग, ताणतणाव, भीती, संशय, शिवीगाळ, अपमान हे सगळंच वाढतं, तेव्हा हळूहळू घरात नकारात्मक ऊर्जा साठू लागते. अनेक जण म्हणतात, आम्ही देवपूजा करतो तरी त्रास का होतो. नवनाथ महाराज स्पष्ट सांगतात, फक्त पूजा पुरेशी नाही, वर्तन शुद्ध असणं अत्यावश्यक आहे. तर नकारात्मक ऊर्जेची मुख्य कारणे कोणती, तर घरात सतत भांडण, अस्वच्छता, तुटलेल्या मोडक्या वस्तू, देवांचा अपमान, गुरुच्या शब्दावर विश्वास नसणे. तर आज झोपण्यापूर्वी मनात म्हणा, नवनाथ महाराज माझ्या घराचे रक्षण करा, हे वाक्य 8 वेळा म्हणा. नवनाथ महाराज सांगतात, लक्षणे ओळखली नाही तर उपाय निष्फळ ठरतो. घरात नकारात्मक ऊर्जा असल्याची चिन्हे, देवघरात बसल्यावर अस्वस्थ वाटणे, झोप न लागणे किंवा वाईट स्वप्ने, उगाच राग येणे, पैसा येऊनही टिकत नाही, सतत थकवा, आजारपणा, मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे, वस्तू वारंवार पडणे, यापैकी 3 किंवा अधिक लक्षणे असतील तर नकारात्मक ऊर्जा हे आहे निश्चित आहे. संध्याकाळी दिवा लावताना म्हणा, ओम नमो नवनाथाय नमः 7 वेळा म्हणा. तर नवनाथ महाराजांचा पाण्याचा शक्तिशाली उपाय, लागणारी सामग्री आहे तांब्याचे भांडे, स्वच्छ पाणी, चिमूटभर हळद. तर सकाळी उठून तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यात हळद टाका आणि म्हणा, ओम नमो नवनाथाय नमः, माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट हो. हे पाणी मुख्य दरवाजाजवळ देवघरात हळूच शिंपडा. 7 दिवस सलग करा. नवनाथ संप्रदायात मुख्य दरवाजाला फार महत्व आहे. जर तुटलेला घंटी, फाटलेले तोरण, घाण असेल तर नकारात्मक ऊर्जा सहज प्रवेश करते. उपाय, प्रत्येक गुरुवारी स्वच्छ पाण्याने दरवाजा पुसा, हळद कुंकू लावा, म्हणा नमो आदेश नवनाथ महाराज की जय. घरातील कोपऱ्यात जुने कपडे, मोडकी भांडे, निरुपयोगी वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा साठते. तर सर्व कोपरे स्वच्छ करा, अगरबत्ती लावा, म्हणा आणि म्हणा ओम चैतन्य नवनाथाय नमः 21 वेळा 5 दिवस म्हणा. तर देवघरातील नकारात्मक ऊर्जा चिन्हे म्हणजे पूजा करताना मन न लागणे, देवासमोर झोप येणे, अगरबत्ती वाकडी लागणे, फोटो पडणे, देव रागवलेला नसतो, ऊर्जा अशुद्ध झालेली असते. तर त्यासाठी उपाय आहे, सोमवारी किंवा गुरुवारी देवघर स्वच्छ करा, एक दिवा लावा, म्हणा ओम नमो नवनाथाय नमः 8 वेळा 7 दिवस हा उपाय करा. तर झोप आणि नकारात्मक ऊर्जा, झोपताना वाईट स्वप्ने, भीती, जडपणा यासाठी उपाय, पलंगाखाली काही ठेवू नका, डोक्याजवळ मोबाईल ठेवू नका आणि रोज संध्याकाळी म्हणता झोपताना बोला, ओम नवनाथाय नमः. नवनाथ महाराजांचा फोटो डोक्याजवळ ठेवा. तर 1 मिनिटाचा शक्तिशाली उपाय आहे. रात्री घराच्या 4 कोपऱ्यात थोडं मीठ ठेवा, सकाळी ते मीठ घराबाहेर टाका, म्हणा नमो आदेश नवनाथ महाराज की जय. 3 रात्री करा. त्याच्यानंतर कापूर उपाय, संध्याकाळी 1 कापूर पेटवा, घरात फिरवा, म्हणा ओम नवनाथाय नमः. तर तूप लावा. मित्रांनो, हे उपाय साधे आहेत पण अत्यंत प्रभावी आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमो आदेश. अलक निरंजन.